चला, नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. टीईटी परीक्षा 2024 साठी आपण कंडक्ट करत आहोत इथं सेशन. क्वेश्चन आपण घेत आहोत महा टीईटी पेपर 1 पेपर 2 बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र केसागर पब्लिकेशन शशिकांत अन्नदाते सरांच्या पुस्तकातून. पुस्तक तुम्ही परचेस करण्यासाठी या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. कमीत कमी वेळामध्ये अचूक तयारीसाठी केसागर पब्लिकेशनची ही सगळी पुस्तकं वापरा. डेफिनेटली तुमचं सिलेक्शन पक्का आहे. ठीक आहे, ओके. चला, आजच्या सेशन मधून पहिला क्वेश्चन आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे आपल्या समोर की आकलन आकलन शोध टीका आणि ओके एकच मिनिट थांबा. आकलन शोध टीका हे बुद्धीचे 4 पैलू आहेत. ठीक आहे, आकलन शोध हे बुद्धीचे 4 पैलू आहेत असं कोणी म्हटलेलं आहे, असं तुम्हाला इथं क्वेश्चन विचारलंय. बघा, 4 पैलू आहेत. इवन बुद्धीचे 4 पैलू कोणते असाही क्वेश्चन बनू शकतो. नाव देतील तुम्हाला या मानसशास्त्रज्ञांचं आणि हे 4 पैलू तुम्हाला विचारले जातील. पण इथं काय केलंय, इथे 4 पैलू दिलेले आहेत आणि तुम्हाला त्यांचं नाव विचारले. पहिला ऑप्शन आहे विलियम स्टर्न, दुसरा आहे टर्मन, तिसरा आहे थॉर्नडाईक आणि चौथा आहे आल्फ्रेड बिने. काय येईल उत्तर बघा. अतिशय क्वालिटी क्वेश्चन आहेत आणि इथूनच तुम्हाला एक्झाम मध्ये प्रश्न डेफिनेटली दिसतील, ज्याचा फायदा तुम्हाला होणार आहे. ठीक आहे, ओके. चला, काय येईल उत्तर बघा. उत्तर काय येईल, आकलन शोध दिशा टीका हे बुद्धीचे 4 पैलू आहेत. कोणी सांगितलं असं इथं म्हटलेलं आहे. तुम्हाला वेळ देते मी तुम्हाला. बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट आले होते हे मॅडम तुम्ही लगेचच उत्तर सांगू नका, आम्ही चॅट बॉक्स मध्ये उत्तर देतो. ठीक आहे, ओके, असो, काही हरकत नाही. चला, चौथा ऑप्शन बरोबर, आल्फ्रेड बिने. ओके, उत्तर काय आहे, आल्फ्रेड बिने. तर आल्फ्रेड बिने यांनी आकलन शोध दिशा आणि टीका हे बुद्धीचे 4 पैलू आहेत असं सांगितलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचे सहाय्य असले पाहिजे असा विचार कोणी मांडला. शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचे सहाय्य असले पाहिजेत असा विचार कोणी मांडला. स्पियरमन, गिलफोर्ड, थर्स्टन आणि डॅनियल गोलमन. क्वेश्चन नंबर 2, शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचं सहाय्य. आता भावनिक बुद्धिमत्ता वगैरे, भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय हेही तुम्हाला माहित असलं पाहिजे बरोबर. तर थेरीचे लेक्चर आपण वेगळे कंडक्ट करू शकतो. बऱ्याच जर मेजॉरिटी स्टुडंटचे मला मेसेजेस आले तर आपण इथं घेऊया. भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय, इमोशनल इंटेलिजन्स बरोबर, स्वभावनांची यथायोग्य जाणीव, स्वतःची आणि इतरांची आंतरिक मनस्थिती ओळखता येऊन भावनांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता म्हणजे काय, भावनिक बुद्धिमत्ता बरोबर. चार्ल्स रॉबर्ट डार्विन या विचारवंतांनी काय केलेले आहेत, भावनिक बुद्धिमत्तेबद्दल आपले विचार मांडलेले आहेत. भावनिक बुद्धिमत्तेचे घटक पण तुम्हाला विचारले जाऊ शकतात. सेल्फ अवेअरनेस आहे, सेल्फ रेग्युलेशन आहे, मोटिवेशन आहे, एम्पॅथी आहे, सोशल स्किल आहे. तर हे सगळे घटक तुम्ही लक्षात ठेवा. इथे तर काय विचारले आपल्याला, शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचं सहाय्य. तर असा विचार मांडलेला आहे डॅनियल गोलमन यांनी, लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. हा, व्यक्तीचं विद्यार्थ्याचं किंवा व्यक्तीचं व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये भावनिक बुद्धिमत्ता काय करते, महत्वाचा रोल प्ले करते. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्या समोर, जस्ट एकच मिनिट थांबा. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा आपल्या समोर. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे, साध्य गाठण्यास प्रवृत्त करणाऱ्या, काय आहे क्वेश्चन, साध्य गाठण्यास प्रवृत्त करणाऱ्या विशिष्ट दिशेने वाटचाल करावयास लावणाऱ्या आणि वर्तनासाठी उत्साह टिकवून धरणाऱ्या शक्तींचं मिश्रण म्हणजे काय. ठीक आहे, विशिष्ट दिशेने वाटचाल म्हटले आणि वर्तनासाठी उत्साह कोण टिकवून ठेवतं, बुद्धिमत्ता टिकवून ठेवते का नाही, धारणा टिकवून ठेवते का नाही, भावना टिकवून ठेवते का नाही, प्रेरणा बरोबर. तर प्रेरणा हा सेपरेट टॉपिक आहे जो तुम्हाला फोकस करायचा आहे बरोबर. मोटिवेशन, लक्षात आलं, हा सेपरेट टॉपिक आहे, हा आपल्याला फोकस करायचा आहे, याच्यामधला प्रत्येक पॉइंट आपल्याला करायचा आहे आणि एखादं सेशन आपण या टॉपिक वरती घेऊया. याच्यामध्ये तुम्हाला प्रेरणेची डेफिनेशन जी
गिलफोर्ड यांची डेफिनेशन आहे, ती गिलफोर्ड यांची डेफिनेशन तुम्ही इथं केली पाहिजे, एक्झाम मध्ये विचारू शकतात. ठीक आहे. मॉर्गन किंग आणि रॉबिन्स यांची पण एक डेफिनेशन आहे, रॉबिन्स किंवा रॉबिन्स यांची पण एक डेफिनेशन आहे, ती पण डेफिनेशन आपण इथं केली पाहिजे. ओके. याच्यामध्ये तुम्हाला सिद्धांत जे आहेत ना, प्रेरणा सिद्धांत आपल्या अन्नदाते सरांच्या पुस्तकामध्ये तुम्हाला मिळून जातील. प्रेरणा सिद्धांत याच्यावरती पण आयोगाचा क्वेश्चन बनू शकतो, परीक्षा परिषदेचा, सॉरी. तर इथे तुम्हाला सहज प्रवृत्ती सिद्धांत आहे, सहज प्रवृत्ती सिद्धांत आहे. ठीक आहे. ओके. दुसरा सिद्धांत आहे तुमचा प्रचोदना सिद्धांत. तुम्ही कोणत्या बुक मध्ये वाचलं नसेल एखाद वेळेस, प्रचोदना सिद्धांत. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर आहे आपला कोणता सिद्धांत, प्रलोभन सिद्धांत. ठीक आहे. ओके. प्रलोभन सिद्धांत आणि शारीरिक समस्थिती. तर हे आपल्याला इथं करायचं आहे. बोधात्मक सिद्धांत पण आहे, सगळ्यात महत्वाचा सिद्धांत राहिला आपला कोणता, बोधात्मक सिद्धांत. लक्षात घ्या. ओके, क्लिअर. आणि बोधात्मक सिद्धांताचे जे अभ्यासक होते त्यांनी काय केलं, प्रेरणेचे दोन प्रकार सांगितले, आंतरिक प्रेरणा आणि बाह्य प्रेरणा. लक्षात आलं. मानवी गरजा आणि प्रेरणा असेल, याच्यामध्ये भूक प्रेरणा, अन्न खाणे असेल, बरोबर, खाण्याच्या सवयी आणि सामाजिक घटक असतील. तर हे सगळं आपल्याला इथं करायचं आहे. कर्तृत्व प्रेरणा म्हणजे काय, सहवास प्रेरणा म्हणजे काय, प्रभुत्व प्रेरणा म्हणजे काय. ओके, क्लिअर. तर बरेच क्वेश्चन जे आहेत ना याच्यावरती येऊन जातात. हे टॉपिक खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा, अध्यापन हे अध्ययनांगी होण्यासाठी काय आवश्यक आहे. अध्यापनाबद्दल क्वेश्चन विचारलेला आहे. अध्यापन संकल्पना, जसं आपण शिक्षण ही संकल्पना करतो तसंच आपल्याला अध्यापन ही जी संकल्पना आहे ना, ती मानसशास्त्रातली संकल्पना आपल्याला इथं करायचं आहे. ठीक आहे. ओके. अध्यापनाचं मानसशास्त्र आपण म्हणतो, बरोबर. मग मानसशास्त्र आणि शिक्षण जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा तिथं अध्यापन म्हणजे काय, अध्यापन पद्धती असतील, त्याचे उपपत्त्या असतील, सगळं आपण अभ्यासतो. ओके. तर हे अध्ययनांगी होण्यासाठी काय करावं लागेल, साहित्य नाही, बक्षीस नाही, शिक्षा पण नाही, प्रवर्तन आवश्यक आहे. ठीक आहे. काय आवश्यक आहे, प्रवर्तन आहे आवश्यक आहे. मग मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा, प्रवर्तनचा अर्थ काय होतो, प्रवर्तनचा अर्थ काय होतो, बरोबर. शैक्षणिक मानसशास्त्राचं अध्यापन प्रक्रियेमध्ये काय योगदान आहे, शिक्षण असेल, अध्ययन करता असेल, अध्ययन प्रक्रिया आहे, अध्ययन वातावरण आहे, बरोबर, अध्ययन स्त्रोत आहेत, हे सगळं आपल्याला अभ्यासायचं आहे. लक्षात आलं, क्लिअर. हा, थेरीचे लेक्चर तुम्हाला हवे आहेत असं खूप कमी विद्यार्थ्यांचे कमेंट आलेत. मेजॉरिटी स्टुडंटचे जर कमेंट्स आले तर आपण डेफिनेटली इथे थेरीचे लेक्चर पण घेऊया, 1 महिना आपल्याकडे आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, सन 1921 मध्ये दक्षिणामूर्ती येथे बाल मंदिर नावाची शिशुशाळा कोणी सुरू केली. अनुताई वाघ, सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे, गिजूबाई बधेका. सन 1921 मध्ये दक्षिणामूर्ती येथे बाल मंदिर नावाची शिशुशाळा कोणी सुरू केली, असा क्वेश्चन आहे. पहिला ऑप्शन आहे अनुताई वाघ, दुसरा ऑप्शन आहे सावित्रीबाई फुले, तिसरा ऑप्शन आहे रमाबाई रानडे, चौथा आहे गिजूबाई बधेका. तर अनुताई वाघ आपण कोसवाड प्रकल्पाशी रिलेटेड वाचलेलं असतं, ज्यांच्याबद्दल आपण वाचलेलं असतं तेच आन्सर आहे असं आपल्याला वाटतं, पण याचा आन्सर काय आहे, गिजूभाई बधेका. लक्षात ठेवा, व्हॅल्यू ऍडिशन म्हणून. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक कोण आहेत. अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक कोण आहेत. पहिला ऑप्शन आहे हर्बर्ट थेलन आणि जॉन डुई, दुसरा आहे फॅनी शेपल आणि जॉर्ज शेपल, तिसरा आहे मार्शा बिल आणि ब्रूस जॉइस, चौथा आहे जॉर्ज ब्राउन आणि विल्यम शू. चांगला क्वेश्चन आहे. अध्यापन प्रतिमान, चला काय येईल उत्तर बघा. टीचिंग मॉडेल्स म्हणतो आपण. अध्यापन प्रतिमान म्हणजे काय, टीचिंग मॉडेल्स. वर्गामध्ये अध्यापनासाठी मार्गदर्शन करू शकणारा आकृतीबंध किंवा आराखडा. विद्यार्थी आणि शिक्षक यांनी परस्पर सहकार्याने विविध शैक्षणिक कृती, मार्ग, पद्धती यांचा वापर करून तयार करणं म्हणजे काय, अध्यापन प्रतिमान. बरोबर. अध्यापन प्रतिमान म्हणजे काय आपल्याला माहित पाहिजे. लक्षात घ्या. बरोबर. तुम्हाला इथे काय विचारलेत, अध्यापन प्रतिमानाचे जनक विचारलेले आहेत. कोण आहेत अध्यापन प्रतिमानाचे जनक, सांगू शकता, फटाफट उत्तर द्या. अध्यापन प्रतिमानाचे जनक कोण आहे. 23 नंबरचा क्वेश्चन.
मार्शा वेल आणि ब्रूस जॉईस. बरोबर, कोण आहेत? मार्शा वेल आणि ब्रूस जॉईस हे अध्यापन प्रतिमानाचे जनक आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा. सजीवांची लक्षणे हा पाठ शिकवताना शिक्षकांनी सुरुवातीला विद्यार्थ्यांकडून सभोवताली असणाऱ्या सजीवांची माहिती काढून घेतली. इथं शिक्षकांनी अध्यापनाचं कोणतं सूत्र वापरलं? काय केलं? त्यांना टॉपिक कोणता शिकवायचा आहे? सजीवांची लक्षणं. बरोबर, मग त्यांनी काय केलं? विद्यार्थ्यांकडून सभोवताली जे सजीव आहेत, ऍटलिस्ट विद्यार्थ्यांना सजीव आहेत हे तरी माहिती का हे काढून घेतलं. बरोबर, म्हणजे त्यांना काय ज्ञात आहे ते काढून घेतलं. बरोबर, आणि अज्ञाताकडे नेलं, म्हणजे लक्षणं त्यांना पुढे शिकवायचे शिक्षकांना. तर इथं उत्तर काय येईल आपलं? ज्ञाताकडून अज्ञाताकडे. ओके, तर ही जी सूत्र आहेत अध्यापनाची सूत्र वाचून घ्या. याच्यावरती क्वेश्चन पण विचारले जातात. जसं इथं क्वेश्चन विचारलेला आहे तसं तुम्हाला बाकीच्या सूत्रांवरती पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला क्रियात्मक क्षेत्रातील विकासाच्या टप्प्यांचा जो क्रम आहे तो कोणता? कोणतं क्षेत्र म्हटलंय तुम्हाला? क्रियात्मक क्षेत्र म्हटलंय. बरोबर, आता इथं तुम्ही इलिमिनेशन मेथड वापरू शकता. स्वाभाविकरण आहे, अनुकरण आहे, इथं पण अनुकरण आहे, इथं पण अनुकरण आहे. पहिला ऑप्शन इलिमिनेट झाला. ठीक आहे, आता तुम्हाला 4 ऑप्शन मध्ये सगळीकडे अनुकरण आहे. सेकंड बघा, स्वाभाविकीकरण, क्रियाकौशल्य. स्वाभाविकीकरण शेवटी असतं सगळ्यात. बरोबर, हा ऑप्शन गेला. आता इथं दोन्हीकडे स्वाभाविकीकरण शेवटी आहे. संधिकरण, अचूकता, आधी अचूकता आणि नंतर संधिकरण. बरोबर, म्हणजे उत्तर काय आलं? चौथा ऑप्शन. तर क्रियात्मक क्षेत्रातील विकासाच्या टप्प्यांचा क्रम कसा असतो? अनुकरण, क्रियाकौशल्य, अचूकता, संधिकरण आणि स्वाभाविकीकरण. लक्षात आलं? असे क्वेश्चन एक्झाम मध्ये आपल्याला डेफिनेटली विचारतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खाली काही वर्तन बदल दिलेले आहेत. तुम्हाला काय केलेलं आहे? इथं खाली काही वर्तन बदल दिले आहेत. त्यापैकी बोधात्मक वर्तन बदल कोणता आहे तो ओळखा असं म्हटलेलं आहे. बरोबर, बोधात्मक वर्तन बदल. सोपा आहे क्वेश्चन. शारदा सुंदर भरतकाम करते, बोधात्मक आहे का? नाही. आता इथे जर तुम्हाला बोधात्मक वर्तन म्हणजे काय मी तुम्हाला शिकवलेलं आहे, आठवतंय का बघा. 1-2 मी तुम्हाला थेरीचे लेक्चर दिले होते. ओके, तर त्याच्यावरनं तुमच्या लक्षात आलं असेल. बोधात्मक वर्तन म्हणजे काय? ओके, अवबोध आणि बोध याच्यामधला डिफरन्स तुम्हाला माहित असला पाहिजे. ठीक आहे. राजूचे त्याच्या कुत्र्यावर प्रेम आहे? नाही. वर्तन बदल म्हटलंय. विनीत परिच्छेद वाचून त्याच्यावरील प्रश्नांची उत्तरे सोडवतं. काय येईल उत्तर? तिसरा ऑप्शन येईल उत्तर. बोधात्मक वर्तन बदल आहे तिसरा ऑप्शन. बरोबर, विनीत परिच्छेद वाचतो आणि परिच्छेद वाचून काय करतो? त्याच्यावरील प्रश्नांची उत्तरं सोडवतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणती मुले विशेष शिक्षणाची गरजा असणारी नाहीत हे सांगा. जी मुलं विशेष शिक्षणाची गरज नाहीत ते सांगायचंय. बौद्धिकदृष्ट्या जी मुलं मागासलेली असतात त्यांना पण विशेष शिक्षण लागतं. अध्ययन अक्षमता असलेल्या मुलांनाही विशेष शिक्षण लागतं. अध्ययन क्षमता असलेली यांना विशेष शिक्षण नाही लागत, पण उच्च दर्जाची बुद्धिमत्ता असलेल्यांना मात्र विशेष शिक्षण लागतं. लक्षात आलं? क्लिअर. तर इथे उत्तर काय आलं तुमचं? अध्ययन अक्षमता असलेली मुलं. तर विशेष शिक्षणाची गरजा असणारी बालक हा जो एक टॉपिक येतो ना, हा खूप इम्पॉर्टंट आहे. तर हा पण तुम्ही अन्नदाते सरांच्या पुस्तकातून करून घ्या. ठीक आहे, ओके. चला, पुस्तक कसं मागवायचं, कुठून मागवायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला विशिष्ट बालक जी एक्सप्रेशन ओके, एकच मिनिट थांबा. ही जी बालकं असतात ना, तर या बालकांबद्दलची डेफिनेशन, त्यांच्या समस्या ह्याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतात. लक्षात घ्या. ठीक आहे, आणि मग तुम्हाला अशा प्रकारचे क्वेश्चन फ्रेम करून काय केलं जातं? इथं क्वेश्चन विचारले जातात. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे 30 नंबरचा. अध्यापनशास्त्र म्हणजे काय? 30 नंबरचा क्वेश्चन आहे, अध्यापनशास्त्र म्हणजे काय? अध्यापनशास्त्र म्हणजे पद्धती आणि प्रतिमान. अध्यापनशास्त्र म्हणजे तत्वे आणि नियम.
अध्यापन शास्त्र म्हणजे अध्ययन सूत्र, बरोबर आहे. अध्यापन शास्त्र म्हणजे पद्धती आणि प्रतिमान, अध्यापन शास्त्र म्हणजे तत्वे आणि नियम, अध्यापन शास्त्र म्हणजे अध्यापन सूत्रे. म्हणजे उत्तर काय आलं आपलं? वरील सर्व, बरोबर. अध्यापन शास्त्र आपला सुरुवातीचाच भाग आहे. अध्ययन अध्यापनाचं मानसशास्त्र, बरोबर. मानवी वर्तनाचं शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली? एक सेशन मी कंडक्ट केलं होतं. मानसशास्त्राचा इतिहास, मानसशास्त्राच्या व्याख्यांची उत्पत्ती, इव्होल्युशन, त्याच्यामध्ये आत्म्याचं शास्त्र, मनाचं शास्त्र, वर्तनाचं शास्त्र, हे जे इव्होल्युशन होत गेलेलं आहे, टाइमलाईन मी शिकवली होती. इथं तुम्हाला काय म्हटलंय? मानवी वर्तनाचं शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली? वॉटसन, विल्यम वुंट, थॉर्नडाईक, मॅकडोगल. उत्तर काय आहे? वॉटसन. चला नेक्स्ट क्वेश्चन आपला बघूया. ओके, पुढचा क्वेश्चन आहे, अध्यापन करताना विद्यार्थ्यांचा अधिकाधिक सहभाग जो आहे तो सहभाग इथं तुम्हाला 3 नंबरचा क्वेश्चन विचारलाय की अध्यापन करताना विद्यार्थ्यांचा अधिकाधिक सहभाग खालीलपैकी कोणत्या पद्धतीद्वारे शक्य आहे? तर या ज्या अध्यापनाच्या पद्धती आहेत त्या पद्धतींवरती क्वेश्चन विचारलेला आहे. पहिला ऑप्शन आहे व्याख्यान पद्धती. विद्यार्थ्यांचा सहभाग म्हटलंय, व्याख्यान करताना फक्त शिक्षक, बरोबर, शिक्षक बोलत असतो, इथं विद्यार्थ्यांचा कोणताच रोल नसतो, बरोबर. ओके. स्पष्टीकरण पद्धती, पाठ्यपुस्तक पद्धती आणि उद्गामी पद्धती. बघा, उद्गामी अवगामी पद्धती. ओके, तर याच्यावरती आपल्याला पूर्वी पण क्वेश्चन विचारलेले आहेत उद्गामी अवगामी पद्धतीवरती. पण इथं आपल्याला काय विचारलेलं आहे? इथं आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे विद्यार्थ्यांच्या सहभागावरती, बरोबर. पाठ्यपुस्तक पद्धती येईल का? उत्तर नाही येणार. स्पष्टीकरण पद्धती पण नाही येणार. उत्तर येईल आपलं उद्गामी पद्धती. ठीक आहे. ओके, कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा उद्गामी, उद्गामी आणि अवगामी या ज्या पद्धती आहेत या पद्धतींचं महत्व काय आहे, किंवा एखादं वैशिष्ट्य जरी सांगितलं तुम्ही तरी चालेल. ठीक आहे. ओके, तर या ज्या सगळ्या पद्धती आहेत, सगळ्या पद्धती करून घ्या. ज्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त क्वेश्चन काय येतात माहितीये? जिथे विद्यार्थ्यांचा रोल असतो, बरोबर. जसं की तुम्हाला उद्गामी पद्धतीवरती क्वेश्चन आला. ओके, तसंच तुम्हाला जिथं शिक्षकांचा रोल जास्त असतो असा एखादा क्वेश्चन येऊ शकतो, बरोबर. अध्यापन आणि अध्यापन पद्धती हा जो भाग आहे आपल्याला, त्याच्यामध्ये अध्यापनाची व्याख्या काय करायचं तुम्हाला परीक्षेसाठी? अध्यापनाची व्याख्या, अध्यापनाचं स्वरूप, अध्यापनाचं कार्य, बरोबर. शिक्षणाची संकल्पना पण आपल्या सिलेबस मध्ये आहे, लक्षात घ्या. तर शिक्षणाची संकल्पना ही करून घ्या. याच्यामध्ये खूप सारे मुद्दे येतात. पाठ नियोजन तंत्र असेल, अध्यापनाची सूत्रे असतील. अध्यापनाच्या सूत्रांवरती आपण प्रिव्हियस क्वेश्चन घेतलेला आहे, जसं की ज्ञाताकडून अज्ञाताकडे, सोप्याकडून कठीणाकडे. त्याच्यानंतर पाठांचे प्रकार इथे जे आपण बघतोय उद्गामी, इथे काय असतो? संकलित माहिती जी असते ना, तर संकलित माहितीवरून सर्वसाधारण नियम काढायचा असतो, बरोबर. ओके, आणि इथं अनेक वाक्यांच्या निरीक्षणानंतर विशेषणाची व्याख्या जी आहे ना ती कोण तयार करू शकतात? मुलं तयार करू शकतात, बरोबर. लक्षात आलं? भूगोल असेल, गणित असेल, व्याकरण असेल, बरेच विषय आहेत की ज्याचं अध्यापन करताना उद्गामी पद्धती वापरली जाते. अवगामी पद्धतीमध्ये काय असतं? अवगामी पद्धतीमध्ये सामान्यावरून विशिष्टाचं ज्ञान मिळवायचं असतं आणि ज्या समस्या असतात ना त्या समस्यांची उकल करायची असते. लक्षात आलं? उदाहरणार्थ हवामानाची तत्वे असतील, भूमितीतील प्रमेय असतील, हे शिकल्यानंतर त्याच्यावरची उदाहरणं सोडवणं, हे कशाचं एक्झाम्पल आहे? हे आहे अवगामी पद्धतीचं. ओके, तसंच तुम्हाला समालोचन पाठ आहे, आवृत्ती पाठ आहे, रसग्रहणात्मक पाठ आहे. ठीक आहे. याच्यानंतर अध्यापनाची तंत्र पण आहे, ज्याला अध्यापनाच्या युक्त्या म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये प्रश्नतंत्र एक आहे, सॉरी, प्रश्नतंत्र एक आहे, सेकंड आहे कथन तंत्र. ठीक आहे. त्याच्यानंतर शाब्दिक दाखले येतात त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर देखरेखीखालील अभ्यास येतो आणि अध्यापनाच्या साधनांमध्ये तुम्हाला साधनांचे जे प्रकार आहेत
पाठ्यपुस्तक हे प्रमुख साधन आहे. त्याच्या व्यतिरिक्त प्रत्यक्ष वस्तू असतील, प्रतिकृती असतील, चित्रे आणि तक्ते असतील, नकाशे आहेत, आलेख आहेत. ओके. आणि विशेष साधनांमध्ये दृकश्राव्य साधने असतील, जे आधुनिक काळामध्ये आपण वापरतोय. तर ओव्हरऑल ही जी संकल्पना आहे, अध्यापन, याच्यामध्ये तुम्हाला एवढ्या पॉइंट्स वरती क्वेश्चन बनू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. एकच मिनिट थांबा. चौथा क्वेश्चन बघा. चौथा क्वेश्चन आहे, नैदानिक मूल्यमापनाचा मुख्य उद्देश खालीलपैकी कोणता आहे? आकारित मूल्यमापन, संकलित मूल्यमापन, याच्यावरती आपण बरेच क्वेश्चन घेतलेले आहेत. आता आपण क्वेश्चन घेतोय नैदानिक मूल्यमापनावरती. तर इथं तुम्हाला मुख्य उद्देश विचारलेले आहेत. मूल्यमापनाचे अनेक उद्देश असतात, पण इथं कसला उद्देश विचारलाय? मुख्य उद्देश विचारलाय. सूचनांपूर्वीचे विद्यार्थ्याचे कार्य संपादन, सूचनांदरम्यान अध्ययनातील प्रगती आणि अपयश, सूचना नंतरची अध्ययनाची स्थिती, आणि चौथा ऑप्शन आहे सूचना दरम्यान अध्ययनामध्ये सतत येणाऱ्या अडचणी मागील कारणे आणि निदान. तर नैदानिक मूल्यमापन म्हणजे काय हे आपल्याला आधी माहित असायला पाहिजे. कारण काय होतं, नैदानिक मूल्यमापन असेल, नैदानिक कसोट्या असतील. ओके, एकच मिनिट थांबा. चला. तर नैदानिक शैक्षणिक नैदानिक चाचणी, नैदानिक मूल्यमापन, शैक्षणिक मूल्यमापन, याच्यामध्ये तुम्हाला मूल्यमापनाचे जे विविध उपयोग आहेत त्याच्याबद्दल कॉमन उद्देश पण विचारले जाऊ शकतात. मूल्यमापन आपण कशासाठी करतो, ठीक आहे. मूल्यमापनाचे काही पैलू पण आहेत. शैक्षणिक मूल्यमापनाची साधनं आणि तंत्र पण आहेत, बरोबर. ज्याच्यामध्ये तुम्ही विद्यार्थ्यांचं वय, शैक्षणिक पातळी आणि उद्दिष्ट याच्यावरती आधारित काय करता, साधनं आणि तंत्रांची निवड करता. विविध प्रकारच्या कसोट्या आहेत, जसं की शिक्षक रचित असतील, प्रमाणित निष्पादन कसोट्या आहेत, बुद्धिमापन कसोट्या आहेत. त्याच्यानंतर लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा, समाजमिती, प्रकल्प पद्धती, बरीच इथं साधनं आहेत जी इथं मूल्यमापनासाठी वापरता येतात, ठीक आहे. पण आपल्याला कशावरती क्वेश्चन विचारलेला आहे? आपल्याला इथं क्वेश्चन विचारलेला आहे मूल्यमापनाच्या प्रकारावरती. ओके, क्लिअर. चला, उत्तर काय येईल बघा. क्वेश्चन नंबर 4, चौथा ऑप्शन, बरोबर. सूचनांदरम्यान अध्ययनात सतत येणाऱ्या अडचणींमागची कारण आणि निदान. सूचना पूर्वी नाही येणार, सूचना दरम्यान, इथं दरम्यान दिले त्याच्यामुळे हा ऑप्शन आपण बघू शकतो. पण प्रगती आणि अपयश म्हटले त्याच्यामुळे नाही येणार. नंतरची म्हटलेलं आहे त्याच्यामुळे हा ऑप्शन नाही येणार. उत्तर आलं चौथा ऑप्शन, ठीक आहे. ओके, क्लिअर. तर हा जो पार्ट आहे, हा पार्ट तुम्ही सगळा करून घ्या. मूल्यमापन, संशोधन, हे जे मुद्दे येतात ना याच्यामध्ये, तर हे आपण इलिमिनेशन मेथडनी वगैरे किंवा असं इझिली हे सॉल्व्ह करू शकत नाही आपण, ठीक आहे. तर शैक्षणिक मूल्यमापन, मूल्यमापनाचे हेतू, मूल्यमापनाचं स्वरूप, मूल्यमापनाचे प्रकार, हे सगळं तुम्हाला इथं करायला पाहिजे, ठीक आहे. ओके. रचनात्मक मूल्यमापन आहे, त्याच्यानंतर सातत्यपूर्ण मूल्यमापन आहे. बऱ्याच पुस्तकामध्ये वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला याचं वर्णन करून मिळतं. त्याच्यामुळं मेन थीम समजून घ्या. शिक्षक माहिती देणाऱ्या साधनांचा वापर करतो. कारण बघा, शिक्षक माहिती देणाऱ्या साधनांचा वापर का करतो? पहिला ऑप्शन आहे वर्गात चांगलं वातावरण निर्माण करण्यासाठी, विद्यार्थ्यांचे वर्गात लक्ष टिकवून राहण्यासाठी, संकल्पनांमध्ये स्पष्टता येण्यासाठी आणि वर्गातील शिस्त टिकवण्यासाठी. टीचिंग एड्सचा वापर करतात, बरोबर. शैक्षणिक साहित्य म्हणतो आपण, किंवा माहिती देणारं साहित्य असेल तर त्याचा का वापर केला जातो? फक्त वर्गामध्ये फक्त चांगलं वातावरण निर्माण करणं हे शिकवणाऱ्या शिक्षकाचं ध्येय नसतं, लक्षात ठेवा, ठीक आहे. फक्त वातावरण निर्मिती करून चालेल का? नाही. विद्यार्थ्यांचं लक्ष टिकवून राहण्यासाठी पूर्ण 1 तास तुम्ही शिकवताय, एका तासामध्ये तुम्ही कंटिन्युअस साधनं वापरू शकता का? नाही. त्याच्यामुळे 1 तास लक्ष टिकवून ठेवण्यासाठी असं पण म्हणू शकत नाही. शिस्त टिकवण्यासाठी पण म्हणू शकत नाही. संकल्पनेमध्ये स्पष्टता येण्यासाठी, बरोबर. तर इथे काय आहे? संकल्पनेमध्ये स्पष्टता येण्यासाठी. एखादी संकल्पना आहे, फॉर एक्झाम्पल प्राथमिक शाळा असेल, प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक
सिग्नल शिकवत असतील किंवा वाहतूक करताना सिग्नलचा काय रोल आहे हे शिकवत असतील, तर तिथं शिक्षकांनी टीचिंग एड्स वगैरे बनवून शिकवणं गरजेचं आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये लक्षात येईल की काय असतं हे. बरोबर, लक्षात आलं? तर माहिती देणाऱ्या साधनांचा वापर का केला जातो? संकल्पनामध्ये स्पष्टता येण्यासाठी. पुढचा क्वेश्चन बघा, शिक्षकाच्या अभिवृत्तीचा त्याच्या अध्यापनावर प्रभाव पडत असतो. अभिवृत्तीचा संबंध खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी आहे? पहिला ऑप्शन आहे भावात्मक क्षेत्र, दुसरा ऑप्शन आहे ज्ञानात्मक क्षेत्र. बघा, अध्यापनावर प्रभाव पडतोय म्हटल्यानंतर कोणतं क्षेत्र असेल? तिसरा आहे संपर्क क्षेत्र आणि चौथा आहे मानसशास्त्रीय क्षेत्र. शिक्षकाच्या अभिवृत्तीचा त्याच्या अध्यापनावर प्रभाव पडत असतो. तर अभिवृत्तीचा संबंध खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी आहे? भावात्मक क्षेत्र, बरोबर. हा, ब्लूम यांची थेरी जर तुम्ही वाचली असेल, ब्लूम, तर तुमच्या लक्षात येऊन जाईल. ज्ञान, बोध, प्रयोग, विश्लेषण, संश्लेषण, मूल्यांकन आणि भावात्मक क्षेत्र. तर याचं उत्तर काय आहे? भावात्मक क्षेत्र. ठीक आहे. तर शिक्षकाच्या अभिवृत्तीचा जर अध्यापनावरती परिणाम होत असेल, प्रभाव पडत असेल, तर त्या अभिवृत्तीचा संबंध भावात्मक क्षेत्राशी असतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, शिक्षक वर्गामध्ये व्याख्यान देत असताना अध्यापनात काही बाधा निर्माण झाली, तर अशा वेळी शिक्षकाने काय केलं पाहिजे? काही वेळ शांत राहावे आणि पुन्हा व्याख्यानाला सुरुवात करावी. व्याख्यानात जे अडचणी निर्माण करतात त्यांना शिक्षा करावी. जे अडचणी निर्माण करत आहेत त्यांना अध्ययनासाठी प्रेरित करावे. वर्गात जे काही घडत असेल त्या संबंधी काळजी करू नये. असं करून चालतं का? शिक्षकांना नाही चालत. तर इथं योग्य उत्तर काय असेल आपलं? योग्य उत्तर आहे की जे अडचणी निर्माण करतात ना, तर त्यांना अध्ययनासाठी प्रेरित करा. बरोबर, कारण वर्गामध्ये शिक्षकांना रोज शिकवायचं असतं. तर शांत राहून पुन्हा व्याख्यानाला सुरुवात करणं हे चुकीचं आहे, कारण पुन्हा तिथं अडचणी येऊ शकतात. बरोबर, शिक्षा करणं हेही चुकीचं आहे आणि आहे हा प्रॉब्लेम त्याच्यावरती सोल्युशन न काढणं हेही चुकीचं आहे. त्याच्यामुळं जे मूळ आहे समस्येचं, की जे विद्यार्थी प्रॉब्लेम निर्माण करतात त्यांना काय करायचं आहे? अध्ययनासाठी प्रेरित करायचं आहे. ठीक आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. परिणामकारक शिक्षण परिणामकारक शिक्षण खालीलपैकी कशाशी संबंधित असते? पहिला ऑप्शन आहे शिक्षकाचं समाधान, दुसरा ऑप्शन आहे शिक्षा, प्रामाणिकपणा आणि बांधिलकी, तिसरा ऑप्शन आहे शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिकवणे आणि समजावून देणे, चौथा ऑप्शन आहे व्यावसायिक श्रेष्ठत्वाप्रती शिक्षकाची अभिरुची. तर तुम्हाला विचारले परिणामकारक शिक्षण जे असतं ते कशाशी संबंधित आहे? बघा, शिक्षकाचं समाधान होऊन चालत नाही. विद्यार्थ्यांचा रोल इथं महत्वाचा असतो. बरोबर, तर शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिकवलं पण पाहिजे आणि समजावून पण दिलं पाहिजे. विषय सोपा करून सांगणं हे शिक्षकाचं काम आहे. बरोबर, जो विषय आहे तो सोपा करून सांगितला पाहिजे विद्यार्थ्यांना, जेणेकरून त्या विद्यार्थ्याला त्या विषयामध्ये इंटरेस्ट निर्माण झाला पाहिजे. तर उत्तर काय आहे इथं? परिणामकारक शिक्षणाचा संबंध कशाशी असतो? तर शिक्षकानं शिकवणं आणि समजावून देणं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा प्रश्न आहे, अध्ययनाचा सर्वात योग्य अर्थ कोणता? अध्ययन सेपरेट टॉपिक आपण अभ्यासतो. अध्ययनाचं स्वरूप, व्याप्ती, अध्ययनाच्या व्याख्या असतील, त्याच्यानंतर उपपत्ती असतील. तर इथं तुम्हाला फक्त अध्ययनाचा अर्थ विचारलेला आहे. बरोबर, तर कौशल्यांची प्राप्ती, अध्ययन म्हणजे कौशल्याची प्राप्ती, अध्ययन म्हणजे वर्तनात मध्ये सकारात्मक बदल, व्यक्तिगत समायोजन आणि ज्ञान मेंदूमध्ये साठवणे. अध्ययन करतो म्हणजे आपण फक्त ज्ञान मेंदूमध्ये साठवतो का? नाही, लक्षात घ्या. ठीक आहे. अध्ययनाचा योग्य अर्थ काय आहे माहिती, म्हणजे हे अर्थ येऊ शकतात, पण इथे तुम्हाला काय म्हटलंय? योग्य अर्थ सांगा म्हटलंय. तर आपले जे वर्तन आहे त्या वर्तनामध्ये सकारात्मक बदल. आता वर्तन हा जो शब्द आहे ना,
हा शब्द तुम्ही आपल्या बोली भाषेतला याचा अर्थ घेऊ नका की वर्तन म्हणजे फक्त वागणं. नाही, मानसशास्त्रामध्ये वर्तनामध्ये कोणकोणत्या बाबी इन्क्लूड होतात हे मी तुम्हाला थेरीच्या लेक्चरमध्ये शिकवलंय. त्याच्यामुळं वर्तन ही संकल्पना जी आहे ही मानसशास्त्राशी रिलेटेड, लक्षात घ्या. ओके. आपल्या बोली भाषेत वर्तन म्हटलं तर आपण फक्त वागणंच म्हणतो, त्याच्यामुळे ते चुकीचं येईल. तर वर्तनामध्ये सकारात्मक बदल घडणं, बदल होणं हा अध्ययनाचा सगळ्यात योग्य अर्थ आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन तुम्हाला विचारलाय, खालील अध्यापन प्रक्रियेच्या टप्प्यांचा योग्य क्रम लावा. डीएड बीएड ला आपण हे शिकलेलो असतो, अध्यापन प्रक्रिया काय आहे आणि याच्यामध्ये जे टप्पे आहेत त्याचा योग्य क्रम काय आहे. ठीक आहे, ओके. सगळ्यात महत्वाचं काय असतं, मूल्यमापन आपण कधी करतो? मूल्यमापन आपण सगळ्यात शेवटी करतो, बरोबर. मग इथं इलिमिनेशन मेथड वापरा. इलिमिनेशन मेथड वापरताना काय करायचं, काय केलं पाहिजे आपण इलिमिनेशन मेथड वापरताना? 10 नंबरचा क्वेश्चन. ठीक आहे. हे आहे असेच ऑप्शन घ्या, आहे असेच. बर, एक काम करूया आपण, इथं 1 करा, इथं 2 करा, इथं 3 करा आणि इथं 4 करा. आता याच्यामध्ये मूल्यमापन आपण सर्वात शेवटी म्हणतो, तर 3 ऑप्शन इथंच तुमचे इलिमिनेट होतात का? बघा, 3 ऑप्शन इथंच इलिमिनेट होतात, बरोबर आहे का नाही? मूल्यमापनानंतर काय असतं? मूल्यमापनानंतर काय असतं? पुनराध्यापन असतं, बरोबर. मूल्यमापनाच्या नंतर पुनराध्यापन असतं. तर अतिघाईमध्ये आपल्याकडून ही चूक होऊ शकते. तर इथं आपले 3 ऑप्शन इलिमिनेट होतात, बरोबर. तर ब आणि क, मूल्यमापनानंतर आपण पुनराध्यापन करतो. ओके. सुरुवातीला आपण काय करतो? अध्यापनाची उद्दिष्ट, जेव्हा आपण एखादा पाठ शिकवायला जातो तेव्हा आपण काय करतो? आपल्या अध्यापनाच्या उद्दिष्टांचं सुसूत्रीकरण करतो, बरोबर. त्याच्यानंतर आपण काय करतो? जे वर्तमान ज्ञान आहे त्याचा पूर्व ज्ञानाशी संबंध जोडतो. ओके. त्याच्यानंतर काय करतो? त्याच्यानंतर आपण अध्यापन साहित्याचं सादरीकरण करतो, लक्षात आलं. त्याच्यानंतर मूल्यमापन करतो आणि मूल्यमापन केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे काही दिसून येतं मूल्यमापनामध्ये, त्या उणिवा असतील दूर करण्यासाठी आपण पुनराध्यापन करतो, लक्षात आलं. म्हणजे अध्यापन प्रक्रियेमध्ये काय आहे? सुरुवातीला उद्दिष्ट सुसूत्रीकरण आहे, बरोबर. त्याच्यानंतर काय आहे? त्याच्यानंतर वर्तमान ज्ञानाचा पूर्व ज्ञानाशी संबंध आहे. त्याच्यानंतर काय आहे? त्याच्यानंतर आपण अध्यापन साहित्याचं सादरीकरण करतो, त्याच्यानंतर मूल्यमापन करतो आणि त्याच्यानंतर पुनराध्यापन करतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा. शिक्षकाकडून फळ्याचा सर्वोत्तम उपयोग कशासाठी केला जातो? अध्यापनाचा आशय फलकावर लिहिणं, विद्यार्थ्यांना एकाग्रचित्त करण्यासाठी, महत्वपूर्ण आणि उल्लेखनीय मुद्दे लिहिण्यासाठी आणि स्वतः विद्यार्थ्यासमोर शिक्षक म्हणून सादर करण्यासाठी. बघा, फळा नसेल तर काही तुम्ही शिक्षक मानले जाऊ शकत नाही का? चुकीचं आहे हे, बरोबर. अध्यापनाचा आशय, आशय पूर्ण आपण फलकावरती लिहितो का? पूर्ण आशय आपण फलकावरती लिहित नाही, लक्षात ठेवा. विद्यार्थ्यांचे चित्त एकाग्र करण्यासाठी नाही. फलकावरती आपण काय करतो? मुख्य मुद्दे लिहितो आणि बाकीचं जे आहे ते आपण एक्सप्लेनेशन देतो, बरोबर. मेन मेन मुद्दे, पूर्ण आशय आपण लिहित नसतो फलकावरती. त्याच्यामुळं याचं उत्तर काय येईल? महत्वपूर्ण आणि उल्लेखनीय मुद्दे लिहिण्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सध्याच्या काळातील अध्ययनाची सर्वात प्रभावी पद्धती कोणती? ओके. सध्याच्या काळातील अध्ययनाची सर्वात प्रभावी पद्धती कोणती? स्वयं अध्ययन म्हणजे सेल्फ स्टडी, बरोबर. समोरासमोरील अध्ययन नाही येणार, मिश्र अध्ययन नाही येणार, ई लर्निंग. आता तुम्ही बघताय, तुम्ही काय करताय? तुम्ही पण ई लर्निंगच करताय, बरोबर. तर सध्याच्या काळामध्ये सगळ्यात प्रभावी पद्धती कोणती आहे? ई लर्निंग. 13 नंबरचा क्वेश्चन बघा. प्राथमिक शालेय स्तरावर अधिकतर शिक्षक या स्त्रिया असाव्यात का, असं विचारलंय. आता काही क्वेश्चनचे आन्सर आपल्याला पटत नाही, तरी पण इथं एक बॅलन्स आन्सर आपल्याला द्यावं लागतं. पहिलं सेंटेन्स इथं आहे की स्त्री शिक्षिका या विद्यार्थ्यांना पुरुष शिक्षकांपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे शिकवत असतात, असं नाहीये. हा विषय इथं नाहीये. स्त्री शिक्षिकेला पुरुष शिक्षकापेक्षा अध्यापन आशयाची चांगली माहिती असते, चुकीचं आहे. स्त्री शिक्षिका कमी वेतनावर काम करण्यास तयार होतात, हेही चुकीचं आहे. स्त्री शिक्षिका बालकांशी प्रेम आणि स्नेहपूर्ण वागवू शकतात. बघा, काय होतं माहिती का? हे मानसशास्त्र आहे, बरोबर. आता आपण जर बघितलं
तर असं नाहीये की पुरुष शिक्षक प्रेम आणि स्नेहपूर्ण वागत नाहीत. काही पुरुष शिक्षक असतात जे प्रेम आणि स्नेहपूर्ण वागतात, पण मेजॉरिटी जर आपण बघितली तर स्त्री शिक्षिका या प्रेमळ असतात आणि विद्यार्थ्यांशी म्हणण्यापेक्षा बालकांशी स्नेहपूर्वक वागू शकतात. म्हणून याचा आन्सर काय येईल आपल्याला इथं? प्रेम आणि स्नेहपूर्वक वागू शकतात, म्हणून जास्तीत जास्त स्त्री शिक्षिका असाव्यात. पुढचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता एक अध्ययनाचा सर्वोत्तम स्रोत मानला जातो? शृंखला अध्ययन, समस्या निराकरण अध्ययन, चेतक प्रतिसाद अध्ययन आणि साधक अभिसंधान अध्ययन. 14 नंबरचा क्वेश्चन. चला, साधक अभिसंधान कोणी मांडली ही संकल्पना? साधक अभिसंधान. आपलं उत्तर साधक अभिसंधान नाहीये, लक्षात घ्या. B.F. स्किनर यांनी जी थेरी मांडली होती साधक अभिसंधानाची, ठीक आहे, आपलं उत्तर ते नाहीये, लक्षात घ्या. पण मी तुम्हाला इथं विचारते, साधक अभिसंधान म्हणजे काय? उत्तर आपलं आहे इथं समस्या निराकरण. ओके, अध्ययनाचा सर्वोत्कृष्ट मार्ग कोणता आहे किंवा सोर्स कोणता आहे? समस्या निराकरण अध्ययन. ओके, समस्या निराकरण झालं तर इथं विद्यार्थ्यांना अडचणी येतील का? नाही. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं? याच्यामध्ये तुम्हाला अध्ययन व्याख्या करून घ्या. मर्फी यांची व्याख्या करा, त्याच्यानंतर गिलफोर्ड यांची व्याख्या करा, मन यांची व्याख्या करा, मॉर्गन आणि किंग यांची व्याख्या करा, अध्ययनाचं स्वरूप आणि वैशिष्ट्ये करा. अभिजात अभिसंधान अध्ययनाचे प्रकार आणि पद्धतीमध्ये, आता हे तुम्हाला का विचारलाय क्वेश्चन तेही तुम्हाला माहित पाहिजे. अभिजात अभिसंधानाचं वैशिष्ट्य पण करून घ्या, ठीक आहे. साधक अभिसंधान, अभिसंधानाचा दुसरा प्रकार आहे, स्किनर यांनी मांडला, ज्यांनी कशावरती प्रयोग केले होते? उंदरावरती प्रयोग केले होते, बरोबर. ओके, क्लिअर. चला, तर उत्तर काय आहे आपलं? समस्या निराकरण अध्ययन. नेक्स्ट क्वेश्चन बघा. एखादी व्यक्ती अध्यापनाला, एक मिनिट थांबा, इथं काहीतरी मिसिंग आहे क्वेश्चन मध्ये. एखादी व्यक्ती अध्यापनाला व्यवसायाच्या स्वरूपात, इथे करा व्यवसायाच्या स्वरूपात, ओके, स्वीकारून आनंदित होते, ठीक आहे, तेव्हा तिचे वर्गातील विद्यार्थ्यांवर नियंत्रण राहते असं असतं का? ती विद्यार्थ्यांकडून आदर प्राप्त करते, ओके, आपल्या सहकाऱ्यांपेक्षा तिच्याकडे अधिक पात्रता असते, उच्च अधिकाऱ्यांच्या ती अधिक जवळ असतात. 15 नंबरचा क्वेश्चन. काय येईल उत्तर बघा. बघा, आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो, बरोबर, तुम्ही उद्या एक शिक्षक म्हणून सिलेक्ट व्हाल, तेव्हा तिथं फक्त सॅलरी घ्यायची आहे म्हणून आपल्याला काम करायचं का? नाही. आपल्याला त्या पेशाबद्दल जर प्रेम असेल तर आपण तिथं 100% डेडिकेशन देऊ शकतो, बरोबर. 100% आपण डेडिकेशन देऊ शकतो. तर ती विद्यार्थ्यांकडून काय करेल? इथं आदर प्राप्त करेल. लक्षात आलं? ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. एक चित्र 1000 शब्दांपेक्षा अधिक काम करते, या विधानावरून शिक्षकास कळतं की, काय कळतं शिक्षकास असं तुम्हाला इथं विचारलेलं आहे. की अध्यापन करताना चित्रांचा उपयोग केला पाहिजे, वर्गामध्ये बोलण्यावर अधिकाधिक भर दिला पाहिजे, अध्यापन करताना शैक्षणिक साहित्यांचा उपयोग केला पाहिजे आणि वर्गामध्ये फारसे बोलू नये. बघा, एक चित्र 1000 शब्दांपेक्षा अधिक काम करतं, मग कशाला बोलायचं? असं नाहीये. अध्यापन करताना शैक्षणिक साहित्यांचा उपयोग केला पाहिजे हे शिक्षकाला तिथं समजतं. उत्तर काय आलं इथं? की शैक्षणिक साहित्याचा उपयोग केला पाहिजे, बरोबर. प्रभावी आणि दीर्घकाळ टिकणारं शिक्षण घेण्यासाठी अध्ययनकर्त्याकडे काय असले पाहिजे? बघा, प्रभावी आणि दीर्घकाळ टिकणारे शिक्षण घेण्यासाठी अध्ययनकर्त्याकडे काय असायला पाहिजे? केवळ शिक्षण प्राप्त करण्याची क्षमता चालेल का? नाही. केवळ प्रेरणा पाहिजे का? नाही. संधी पाहिजे का? नाही. अध्ययन क्षमता पण पाहिजे आणि प्रेरणेचा योग्य स्तर पण पाहिजे, लक्षात घ्या, ठीक आहे.
ओके. घाईघाईमध्ये आपली उत्तरं चुकू शकतात. हे सगळं आपल्याला बरोबर वाटतं, पण आपल्याला अध्ययन क्षमता महत्वाची आहे. जर तुमच्याकडे अध्ययनाची क्षमताच नसेल आणि फक्त प्रेरणा असेल, तर त्याचा उपयोग होईल का? नाही होणार. ओके, क्लिअर? नेक्स्ट क्वेश्चन घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वर्गातील संप्रेषण खालीलपैकी कोणत्या प्रकारचं असावं? शिक्षक केंद्रित, विद्यार्थी केंद्रित, सामान्य केंद्रित, पाठ्यपुस्तक केंद्रित. 18 नंबरचा क्वेश्चन. वर्गातील संप्रेषण कोणत्या प्रकारचं असावं? तर शिक्षक केंद्रित नाही, पाठ्यपुस्तक केंद्रित पण नाही, नेहमी फोकस पॉइंट असला पाहिजे आपला विद्यार्थी. ओके, क्लिअर? नेक्स्ट बघा, अध्यापनाची सर्वोत्तम पद्धती कोणती? अध्यापनाची सर्वोत्तम पद्धती कोणती? फक्त माहिती प्रदान करून चालेल का? नाही. पुस्तकं वाचायला सांगून चालेल का? नाही. चांगलं संदर्भ सामग्री सुचवून चालेल का? नाही. वर्गात चर्चा घडवून आणली पाहिजे आणि त्यात सहभागी झालं पाहिजे. बरोबर, जेणेकरून विद्यार्थ्यांना शिकण्याबद्दल गोडी निर्माण झाली पाहिजे. तर उत्तर काय येईल आपलं? वर्गात चर्चा घडवून आणणे आणि त्याच्यामध्ये सहभागी होणे. 21 नंबरचा क्वेश्चन बघा, शिक्षा न देऊन मुलांना बिघडविणे या विधानाचा अभिप्राय म्हणजे काय? बघा, शिक्षा न देऊन मुलांना बिघडविणे या विधानाचा अभिप्राय म्हणजे काय? वर्गामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षा करणे थांबवणं, शारीरिक शिक्षा देणं योग्य नाही, अयोग्य वर्तनासाठी शिक्षा दिली पाहिजे, विद्यार्थ्यांना छडीनं मारलं पाहिजे. चूक आहे. शिक्षा दिली पाहिजे. बघा, आता मत आपलं काहीही असू द्या. मी काय सांगितलं तुम्हाला इथं, की आन्सर बॅलन्स असले पाहिजेत. बरोबर. अयोग्य वर्तन असेल तर शिक्षा दिली पाहिजे. बरोबर. ओके. अभिप्राय तुम्हाला विचारलाय, त्याच्यामुळे सारासार विचार करून उत्तरं द्या. वर्गातील शिक्षकांच्या संप्रेषणास काय म्हटलं जातं? वर्गातील शिक्षकाच्या आंतरवैयक्तिक नाही, जन येईल का? नाही. समोरासमोर येईल? नाही. समूह अंतर्गत संप्रेषण. बरोबर. वर्गातील शिक्षकाच्या संप्रेषणास काय म्हटलं जातं? समूह अंतर्गत संप्रेषण असं म्हटलं जातं. ओके, क्लिअर? नेक्स्ट क्वेश्चन बघा, जर तुम्हाला जर तुम्हाला सर्वसामान्य विद्यार्थ्यांबरोबर दृष्टीहीन विद्यार्थ्यांना शिकवण्याची संधी मिळाली, तुम्ही कन्सिडर करून बघा, तुम्ही एक शिक्षक आहात आणि तुम्हाला सर्वसामान्य विद्यार्थ्यांबरोबर दृष्टीहीन विद्यार्थ्यांना शिकवण्याची जर संधी मिळाली, तर तुम्ही वर्गामध्ये दृष्टीहीन विद्यार्थ्यांशी कोणत्या प्रकारचा व्यवहार कराल? ओके.